तर मित्रांनो, काल रात्री आलो आम्ही आणि खूप दमलेलो होतो. जेवून आम्ही डायरेक्ट झोपलो. तर आता उठलोय सगळी. आता सगळी तयारी चालू आहे. अर्धी मंडळी गेले तिथं बाजूला एक मंदिर आहे तिथं. तर आम्ही पण आता तिथे चालू आहे. पहिला नाश्ता करणार आहे. तर काय नाश्त्याला बघू चला. तर आता उपमा खाऊ आणि आपण जाऊ मंदिरात. आम्ही आता आलोय हॉटेलमध्ये खाली आणि इथं आता बजरंगबलीचं मंदिर आहे. तिथे दर्शन केलं आम्ही. आता इथं समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर चला तिथे चाललोय आम्ही. इकडे बघा सगळी लाकडांची वस्तू, काही मसाजर आहेत. तर खूप वेगवेगळ्या वस्तू आहेत. लाकडाचे पंखे बिंखे, अगरबत्तीचे स्टँड. वडपा द्यायचीच नाही, याला याचीच नाही. वडपा येतो तो वडपा मित्रांनो, आम्ही आता ओल्ड बालाजीला आहे. इथं दर्शन वगैरे झाला. दर्शनासाठी मोबाईल वगैरे बाहेरच ठेवायला लागतात. मोबाईल, टोपी, गॉगल वगैरे काही नेता नाहीत. तर आम्ही आतमध्ये जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. आणि आता हा बघा प्रसाद आहे. तिथून आणला प्रसाद. हा जो भारीवाला प्रसाद आहे. काय बोलतील त्याला? त्याला 18 साल बोलतात, पण 18 साल नाही आहे. काहीतरी वेगळं आहे. मित्रांनो, हा बघा, हा मंदिर आहे ओल्ड बालाजीचा. असे सांगतात का इथं बालाजीचा लगीन झाल्यावर ते वर गेले होते. आम्ही आता इथून निघालो आहे. आता जाऊ रूमवर. बघू तिथे काय कसं काय आहे. आता पुढे काय करणार आहे आम्हाला माहिती. आम्ही आता आलोय कपिलेश्वर मंदिराजवळ. हा इथला एंट्रन्स आहे. कपिलेश्वर. मला बी नाही माहिती, पण माहिती असं आहे की आवडा मला. मी लास्ट टाइम अजून पाणी जाम बेकार वाटतं ना, तर अख्खा अंगा उडतं सगळ्यांचे. काय अख्खा धबधबा सारखं वाहते पाणी. ते भरते अख्खा पाणी त्याच्यानं सोडतं बघा. सोडत होता तो कोणता पाणी सोडा भरते ना, या इथपर्यंत भरते पायदान ना. हा तुम्ही यांची स्पीड राहते उडते तर माणसांचा उडते आवडा बेकार लाटा सोडतो. आणि तो पाणी कपिलेश्वर देवाचे दर्शन झाले. इथं आल्यावर सर्वात पहिला आपल्याला लक्ष्मीनारायणाचे दर्शन होतात. त्याच्यानंतर आपल्याला नरसिंह देवाचे दर्शन करायला लागतात. त्याच्यानंतर मग कपिलेश्वर देवाचे दर्शन करायला. बरोबर. हां, त्याच्यानंतर त्याच्या पुढे अजून खूप सारे देवी देवता आहेत, पण ती नावं आपल्याला माहिती नाही. तुम्ही आल्यावरच समजेल तुम्हाला. तर इथून आम्ही जाणार आहे आता पद्मावती मंदिर. तर चला, यांचा गाईड मी फायदा नाही यांचा. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आता पद्मावती मंदिराजवळ. इथं आता मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागतील, कारण की इथं पण अलाउड नाही आहे मोबाईल. आता बघू चला, लॉकर बघू कुठं आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलो आहे सोलापूरला. तर इथून आता तिकीट काढायला गेलं आहे आशिष, आणि मग त्याचं टायमिंग कितीचं आहे बघू. मग इथून आपण जाणार आहे आता कोल्हापूरला. महालक्ष्मी दर्शन.
आता सध्या आम्ही स्टेशनवर टाइमपास करतोय. तर आम्ही बसलो आता ट्रेनमध्ये. आता आपण सरळ जाणार आहे डायरेक्ट कोल्हापूरला. तर चुकून आम्ही बसलो आहे आता लेडीजच्या डब्यामध्ये, स्पेशल लेडीज. तर आता बघू आमची हाकलपट्टी होते का पुढं कुठं. या नाचो या. कोण आहे यो? कोण आहे? अरे बाबा कोण आहे? डुप्लिकेट. आलो आम्ही कोल्हापूरला. आता आम्ही रिक्षा स्टँडवर आहे. सध्या रिक्षाची बोलणी चालू आहे किती रुपये सीट कसा काय. तिथून मग जाणार आहे मंदिराजवळ. काय मग जमला का? बरोबर मधून होते ताप वगैरे येते तुला. हां चला 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 साहेब. कृतिक साहेब आता रूम खोलणार आहेत. तिथे रूम बनवणार आहे. चला टाळ्या टाळ्या. हा चला. चला आम्ही पोचलो रूमवर. कृतिक साहेबांच्या छत्री कोणती जाऊ दे. कृतिक साहेबांच्या हातून आम्ही उद्घाटन केलेलं आहे.